नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत टक्केवारी कशी काढावी। तर मित्रांनो, टक्केवारी काढण्यासाठी आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला दोन अशा ट्रिक्स देणार आहे की त्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही टक्केवारी अगदी काही सेकंदामध्ये किंवा कमी वेळामध्ये तुम्ही काढू शकता। तर मित्रांनो पहा, त्यापूर्वी आपण गणित घेण्यापूर्वी किंवा उदाहरण सोडवण्यापूर्वी आपण थोडं बेसिक जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, टक्केवारी म्हणजे काय, तर आपण असं सांगू शकतो। फॉर एक्झाम्पल आपण असं लिहू 58%। आता टक्केवारीचं हे काय आहे, सिम्बॉल आहे। आता 58% याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 58 भागिले 100 म्हणजेच 100%पैकी 58% असं आपण सांगू शकतो। आता याच पद्धतीने आपण थोडं जर प्रश्न चेंज केला, 3/4% किती असा जर आपल्याला प्रश्न आला तर आपण काय करता येईल, तर मित्रांनो पहा, टक्केवारी म्हणल्याच्या नंतर दिलेल्या अपूर्णांकाची आपण तुलना कोणासोबत करतो, 100 सोबत करतो। मग आता पहा, थोडं व्यवस्थित लक्षात घ्या की छेदामध्ये आपल्याला 100 असायला पाहिजे। या ठिकाणी 4 आहे, तर मित्रांनो या 4ला जर आपल्याला छेदामध्ये 100 बनवायचं असेल तर किती न गुणावं लागेल, 25 न गुणावं लागेल। मित्रांनो, जर छेदाला आपण 25 न गुणत असाल तर अंशाला पण आपल्याला काय करायचं आहे, 25 नच गुणायचं आहे। का बरं, कारण त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत चेंज नाही झाली पाहिजे, म्हणून आपण काय करत आहोत, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणत आहोत। आता पहा, 25 त्रिक होतात 75 भागिले 25 चौक 100 म्हणजेच 100%पैकी 75%। समजलं? एवढं तुम्हाला लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो। आता आपण उदाहरण घेऊ आणि उदाहरणाच्या माध्यमातून ट्रिक्स समजून घेऊ। आता पहा, तुमच्या समोर मी ट्रिक्स घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा ट्रिक्स काय म्हणते आपली, राजूला, प्रश्न पहा पहिलं, राजूला एका परीक्षेत 800 पैकी 736 गुण मिळाले। राजू नावाचा एक मुलगा होता, त्याला 800 पैकी 736 गुण मिळाले। तर त्याला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिला हा शब्द झालेला आहे, व्यवस्थित लक्षात घ्या। तर त्याला किती टक्के गुण मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता पहा, आपण नेहमी काय करत होतो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जी आपली पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, काय करतो, 736 हे आपण अंशामध्ये लिहितो आणि 800 हे आपण काय करतो, भागाकारात अर्थातच छेदामध्ये लिहितो। आता तुम्हाला माहित आहे टक्केवारी म्हणल्याच्या नंतर मित्रांनो छेदामध्ये 100 असणं गरजेचं आहे। मग आपण काय करतो, या 800 ला 8 न भागतो। तुम्हाला माहित आहे, मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलंय, जर छेदाला एखाद्या संख्येनं भागत असाल तर अंशाला पण त्याच संख्येनं भागा। आता तुम्हाला या ठिकाणी काय कळालं, तर मित्रांनो पहा, 8 न जेव्हा आपण 800 ला भागतो तेव्हा उत्तर आपल्याकडे येते 100, म्हणजे छेदात 100 आले। आता पहा, 8 न जर आपण 736 या संख्येला भागलं तर उत्तर आपल्याकडे काय येईल, पहा 8 9 72, एक उरला, 8 दोन्ही 16 म्हणजेच 92 भागिले 100, अर्थातच विद्यार्थी मित्रांनो 92%। ही का कोणती पद्धत झाली, ही आपली पारंपरिक पद्धत झाली विद्यार्थी मित्रांनो। कोणती पद्धत झाली, पारंपरिक। पण मित्रांनो आज आपण अशी एक ट्रिक पाहणार आहोत की त्या ट्रिकनं आपण अगदी अशा प्रश्नांचे उत्तर सेकंदामध्ये कसे काढू शकतो। पहा, मी ट्रिक तुम्हाला सांगत आहे मित्रांनो। पहा, राजूला एका परीक्षेत 800 पैकी 736 गुण मिळाले, एवढं तर तुम्हाला समजलं। तर काय करणार, 736 हे आपण अंशामध्ये लिहून घेणार आणि छेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो 800 लिहून घेणार। एवढं माहित झालं, काहीच करायचं नाही। आपली पहिली ट्रिक आहे, अंशाला 100 ने गुणा।
बस ट्रिक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 800 पैकी 736 गुण मिळाले, आपण गुणिले फक्त 100 करत आहोत. पहा 100 मधले 2 0, 800 चे 2 0 कटले, तर विद्यार्थी मित्रांनो उरलं कोण? 736 भागिले 8. आणि आताच आपण 8 न 736 ला या ठिकाणी भागलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि उत्तर आपलं आलेलं आहे 92%. आणि हीच विद्यार्थी मित्रांनो आपली पहिली ट्रिक आहे. ट्रिक सोपी आहे की नाही? काय करायचं? एकूण गुण आपण छेदामध्ये लिहिलेले आहेत आणि मिळालेले गुण अंशामध्ये लिहिलेले आहेत, व त्या अंशाला आपण 100 न काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. हे लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आता समोरचा प्रश्न काय म्हणतो तुम्ही पाहू शकता. रामपूर या गावातील शाळेत, रामपूर नावाचं एक गाव आहे, या गावातील शाळेत एकूण 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा शिकत आहेत असं आपण म्हणू. 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. काय येते विद्यार्थी मित्रांनो? पोहता येते. या ठिकाणी पोहत झालेला आहे, व्यवस्थित लक्षात असू द्या. आता पहा एकूण विद्यार्थी किती? 500. त्या 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो पोहता येते. आता पहा समोर प्रश्न काय विचारलेला आहे, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते? या ठिकाणी व्यवस्थित लक्ष ठेवा, पोहता येते व किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तुम्हाला माहित आहे शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती? 500. 500 पैकी 350 म्हणजेच 350 विद्यार्थ्यांना काय करता येते? पोहता येते. आपल्याला टक्केवारी काढायची आहे. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं? एकूण जे काही विद्यार्थी आहेत ते छेदात लिहिले, त्यापैकी अंशामध्ये आपल्याला पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लिहिली आणि गुणिले फक्त आपल्याला काय करायचं आहे? 100 करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा आता छेदामधले 2 0 आणि अंशामधले 2 0 जर कटले तर मित्रांनो आपल्याकडं कोण उरल? तर आपल्याकडं अंशामध्ये उरत आहे 350 गुणिले 1 म्हणजेच 350 भागिले छेदामध्ये 5. परत आपण 5 न जर 350 ला भाग दिलं, 5 1 5, 5 7 35 आणि 0 ला 0 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे? 70% आहे. आता तुम्हाला माहित आहे एकूण टक्केवारी किती असते? 100. 100 पैकी 70% विद्यार्थ्यांना पोहता येते, तर 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. झालं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. सोपं आहे. समोर पहा आपला प्रश्न काय म्हणतो. योगेशने, आता आपण थोडा प्रश्न चेंज केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण दुसरी ट्रिक या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्याच्या प्रश्नांमध्ये जी ट्रिक होती ती ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार नाही. आता याच्यासाठी आपण थोडी वेगळी ट्रिक सांगणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं. योगेश, प्रश्न पहा. योगेशने शेतातील 19,500 पहा 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली असं आपल्याला सांगितलेले आहे. आता मित्रांनो योगेश नावाचा जो व्यक्ती आहे त्याची जे शेत जमीन आहे त्याचा जे एरिया आहे ते किती आहे? 19,500 चौरस मीटर आहे. त्यापैकी मित्रांनो त्या योगेशने 75% शेत जमिनीमध्ये काय केलेलं आहे? ज्वारी पेरलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा पहिलं काय केलेलं आहे तर 19,500 जी काय आपल्याला एकूण जमीन दिलेली आहे ती लिहायची आणि जी टक्केवारी दिलेली आहे ते टक्केवारी लिहून मित्रांनो या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेद आपल्याला 100 लिहायचा आहे. हीच ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. एकूण जमीन लिहिणे, त्यापैकी जे काय आपण पेरलेलं आहे ज्वारी असेल गहू असेल जे काय आपल्याला टक्केवारी दिलेली आहे ते टक्केवारी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये अंशात लिहिणे व छेद 100 करणे हीच आपली 2 नंबरची दुसरी ट्रिक आहे. आता पहा 2 0 2 0 आपले काय झाले? कटले. तर मित्रांनो आपल्याला
अंशामध्ये कोण उरलेला आहे तर 195 गुणिले 75 उरलेला आहे. छेदामध्ये 1 आहे पण आपण त्याचा आपल्याला कुठलाच फायदा होत नाही म्हणून आपण त्याला सोडून दिलेला आहे. आता 195 गुणिले 75 याचा गुणाकार जर विद्यार्थी मित्रांनो आपण केला तर त्याचा गुणाकार येतो 14,625. म्हणजेच योगेश या व्यक्तीने 14,625 चौरस मीटर जागेमध्ये काय केलेलं आहे ज्वारी पेरलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा ट्रिक सांगत आहे. ट्रिक काय म्हणते एकूण जमीन जे काय आहे ते एकूण आपल्याला लिहायचं आहे गुणिले जी टक्केवारी आपल्याला दिलेली आहे ते टक्केवारी लिहा आणि भागिले 100 करा. समजला प्रश्न आणि जे उत्तर येईल ते समोर सोडवा. समोर पहा अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो मोतीलालला 800 गुणांच्या परीक्षेत 72% पहा 800 गुणांची एक परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये 72% मिळाले तर त्याला एकूण गुण किती मिळाले म्हणजे आपल्याला टक्केवारी दिलेली आहे मार्क्स आपल्याला काढायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला ट्रिक काय सांगितली जे काय आपल्याला एकूण गुण दिलेले आहेत ते लिहा आणि त्या गुणांपैकी त्याला जेवढे टक्के मिळाले ते टक्के लिहा आणि भागिले फक्त 100 करा. बस विद्यार्थी मित्रांनो एवढंच आहे. पहा 20 कटले तर आपल्याला कोण उरला अंशामध्ये 8 गुणिले 72 उरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 8 गुणिले 72 आपण आता याचा काय करू परस्पर गुणाकार करून पाहू विद्यार्थी मित्रांनो. पहा 72 गुणिले 8 8 दोन्ही 16 16ला 6 हातच्याला 1 आणि 7 8 56 56 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 57 म्हणजेच 576 हे त्याचं उत्तर आहे. काय आहे 576 उत्तर आहे. म्हणजेच 72% याचा अर्थ 576 गुण मिळाले मार्क्स मिळाले. आलं लक्षात. काय केलेलं आहे एकूण जे काय मार्क्स आहेत गुण आहेत ते लिहिलं आणि गुणिले फक्त जे टक्केवारी आहे ते लिहून भागिले 100 केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ही आपली 2 नंबरची ट्रिक आहे लक्षात असू द्या. आता परत पहा आपण एक प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न काय म्हणतो एका निवडणुकीत एका गावातील म्हणण्यापेक्षा आपण ए या गावातील असं आपण गृहीत धरू. ए या गावातील 1200 पुरुषांपैकी 1080 पुरुषांनी मतदान केले. आता ए नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये टोटल व्यक्ती किती असतात माणसं किती असतात पुरुष किती असतात 1200. त्यापैकी 1080 व्यक्तींनी किंवा पुरुषांनी काय केलं मतदान केलं. आणि तर परत काय म्हणते प्रश्न तर दुसऱ्या म्हणण्यापेक्षा आपण याला काय नाव देऊ बी या गावातील 1700 म्हणजे बी गावामध्ये एकूण माणसं किती आहेत तर 1700 पुरुषांपैकी 1360 पहा 1360 पुरुषांनी मतदान केलं. तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण जास्त आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता तोंडी तर आपण असं सांगू नाही शकणार विद्यार्थी मित्रांनो. मग आपण काय करू याची टक्केवारी काढून घेऊ. आता तुम्हाला माहित आहे पहा आपण या ठिकाणी असं जर लिहिलं ए हा गाव आपण असं लिहून घेऊ ए हे गाव आपण असं लिहून घेऊ. आता ए गावामध्ये 1200 पुरुषांपैकी किती पुरुषांनी मतदान केलेलं आहे 1080 पुरुषांनी मतदान केलेलं आहे 1200 पुरुषांपैकी. आता 1200 पैकी 1080 पुरुषांनी मतदान केलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गुणिले 100 करा. काय करा गुणिले 100. पहा या ठिकाणी काय करू 20 कटले कोण उरलं विद्यार्थी मित्रांनो 1080 भागिले 12. आता पहा 12 1 12 आणि विद्यार्थी मित्रांनो 12 9 108 आणि 0 ला 0 म्हणजे ए या गावामध्ये पुरुषांनी किती टक्के आपल्याला आलेला आहे 90% पुरुषांनी मतदान केलेला आहे. आता जर आपल्याला मित्रांनो आपल्याला बी या गावाचं जर काढायचं असेल तर आपण काय करतो पहा बी हे गाव आपण असं लिहून घेऊ. आता बी गावामध्ये 1360 पुरुषांनी पहा 1360 पुरुषांनी 1700
व्यक्तीपैकी म्हणजे पुरुषांची संख्या एकूण किती आहे 1700, त्यापैकी 1360 पुरुषांनी काय केलेलं आहे मतदान केलेलं आहे। मित्रांनो तुम्हाला माहित आहे 1700 पैकी 1360 व्यक्तींनी मतदान केलं, गुणिले फक्त काय करायचं आहे आपल्याला 100 करायचं आहे। 2020 काय झाले मित्रांनो कटले, अंशामध्ये कोण उरलं 1360 उरलं आणि छेदामध्ये कोण उरलं फक्त 17 उरलेला आहे। आणि आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो 17 आठी 136 किती होतात 136 म्हणजे 17 आठी 136 आणि ह्या शून्याला शून्य म्हणजेच 80%। आता पहा बी गावामध्ये किती टक्के माणसांनी किंवा पुरुषांनी मतदान केलेलं आहे 80। ए गावामध्ये किती पुरुषांनी किंवा किती टक्के पुरुषांनी मतदान केलेलं आहे 90। आता या दोघांपैकी कोणाचा रेशो जास्त आहे किंवा कोणत्या गावामध्ये मतदान जास्त झालेलं आहे, अर्थातच विद्यार्थी मित्रांनो ए या गावामध्ये जास्त झालेलं आहे। लक्षात ठेवा किती सिंपल ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो या आपण लेक्चर मध्ये 2 ट्रिक तुम्हाला शिकवलेले आहेत आणि हे ट्रिक तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो। आणि मित्रांनो आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, छान अशी एखादी कमेंट करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओज लेक्चर्स आपले शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।